नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्पीकू या चॅनलवर, जिथे तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता. आज आपण कूल्ड, शुल्ड आणि वुल्ड या 3 शब्दांचे सर्व उपयोग समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मग सर्वात पहिला जाणून घेऊया कूल्ड म्हणजे काय. तर कूल्ड म्हणजे भूतकाळातला कॅनचा प्रकार. याचा उपयोग शक्यता, विनंती आणि अनुमतीसाठी होतो. आपण कूल्डचे हे सर्व उपयोग एक्झाम्पलने समजून घेणार आहोत. कूल्डचा पहिला उपयोग आहे शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, ही कुल्ड बी हिअर. तो इथे आला असेल. ही कुल्ड अराईव्ह ऑन टाइम टुमॉरो. तो उद्या वेळेवर पोहोचू शकतो. इट कुल्ड रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो. कूल्डचा दुसरा उपयोग आहे विनंती म्हणजेच रिक्वेस्ट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, कुल्ड यू लेंड मी युअर बुक. तुम्ही मला तुमचं पुस्तक देऊ शकता का? कुल्ड यू गिव्ह मी सम वॉटर. तुम्ही मला पाणी देऊ शकता का? कुल्ड यू हेल्प मी. तुम्ही मला मदत करू शकता का? कुल्डचा तिसरा उपयोग आहे अनुमती म्हणजेच परमिशन मागण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, कुल्ड आय टेक अ डे ऑफ टुमॉरो. मी उद्या सुट्टी घेऊ शकतो का? कुल्ड आय गो देअर. मी तिथे जाऊ शकतो का? कुल्ड आय सी दिस प्लेस. मला ही जागा पाहायला मिळू शकते का? तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की कुल्डचा वापर पॉसिबिलिटी, रिक्वेस्ट आणि परमिशनसाठी करतात ते. आता आपण समजून घेऊया शुल्ड म्हणजे काय. तर शुल्डचा उपयोग सल्ला आणि कर्तव्य सांगण्यासाठी होतो. चला तर मग एक्झाम्पलने समजून घेऊया. शुल्डचा पहिला उपयोग आहे सल्ला म्हणजेच ॲडवाइस देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, यू शुल्ड एक्सरसाइज डेली. तुला रोज व्यायाम करायला हवा. यू शुल्ड स्लीप ऑन टाइम. तुला वेळेवर झोपायला हवं. यू शुल्ड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. तुला फळं आणि भाज्या खायला हव्यात. शुल्डचा दुसरा उपयोग आहे कर्तव्य म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, यू शुल्ड रीच स्कूल ऑन टाइम. तू वेळेवर शाळेत पोहोचले पाहिजेत. वी शुल्ड फॉलो द रूल्स. आपण नियम पाळले पाहिजेत. वी शुल्ड रिस्पेक्ट अवर पॅरेंट्स. आपण आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजेत. आता आपण पाहूया वुल्ड म्हणजे काय. तर वुल्डचा उपयोग आपण नम्र विनंती किंवा काल्पनिक परिस्थिती आणि प्राधान्य देण्यासाठी करतो. चला एक्झाम्पलने समजून घेऊया. वुल्डचा पहिला उपयोग आहे पोलाइट ऑफर किंवा रिक्वेस्ट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, वुल्ड यू लाईक सम टी. तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का? वुल्ड यू माइंड ओपनिंग द विंडो. तुम्ही खिडकी उघडू शकता का? वुल्ड यू लाईक मी टू ब्रिंग समथिंग फ्रॉम द स्टोर. मी दुकानमधून काही घेऊन येऊ का? वुल्डचा दुसरा उपयोग आहे इमॅजिनरी सिच्युएशन्स म्हणजे काल्पनिक परिस्थिती सांगण्यासाठी. अशा वेळी वुल्ड सोबत इफ वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, इफ आय वन द लॉटरी आय वुल्ड बाय अ विला. जर मी लॉटरी जिंकलो तर मी एक मोठा विला खरेदी करेन. इफ आय वेअर यू आय वुल्ड टेक धिस अपॉर्च्युनिटी. जर मी तुझ्या जागी असतो तर मी अपॉर्च्युनिटी घेतली असती. इफ आय हॅड मोर टाइम आय वुल्ड ट्रॅव्हल दी वर्ल्ड. जर माझ्याकडे जास्त वेळ असता तर मी जग फिरलो असतो. वुल्डचा तिसरा उपयोग आहे प्रेफरन्स म्हणजेच पसंत दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय वुल्ड रॅदर स्टे ॲट होम दॅन गो टू द पार्टी. मी पार्टीला जाण्यापेक्षा घरी राहणं पसंत करेन. ही वुल्ड प्रेफर टी ओव्हर कॉफी एनी डे. तो नेहमी कॉफीपेक्षा चहा घेणं पसंत करेल. वी वुल्ड लव टू जॉईन यू फॉर डिनर. आम्हाला तुमच्यासोबत डिनरमध्ये सहभागी व्हायला आवडेल. तर मित्रांनो, ही होती कूल्ड, शुल्ड आणि वुल्ड यांची सोपी आणि महत्त्वाची माहिती. आता तुम्ही या वाक्यांचा सराव करा
आणि तुमच्या इंग्रजी बोलण्यात सुधारणा करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला चॅनल म्हणजे स्पीकूया, बोलू इंग्रजी, शिकू सोप्या पद्धतीने.